मित्रांनो, आणखीन आपल्या एका बागेमध्ये जे कलम आहे ना, त्याला खूप आंबे धरलेत. ते आंबे तुम्हाला आता मी दाखवतो. हे बघा. हे झाड आहे. याच्यावरती किती घोसाने आंबे धरलेत बघा. हे बघा. ॲक्च्युली हे बिटकीचं झाड आहे. बिटकी म्हणजे आपण जे चुकतो आंबे, मगाशी कलम होतं तसंच, पण ह्याचे आंबे एकदम गोल आहेत. हे बघा. किती एका एका देठाला किती आंबे आलेत बघा. हे बघा. खूप आंबे आहेत. हे बघा, इथे तर किती आहेत हे बघा. पूर्ण घोसाने धरले आहेत. पूर्ण ते झाड आहे, आंब्याच्या वजनाने ती फांदी पूर्ण खाली आली ही बघा. खाली टेकायला फक्त एक शिल्लक आहे खाली. एवढे खाली आले ते आंबे. आणि हे खूप गोड आहेत आंबे, खायला मस्त लागतात हे बघा किती आंबे आहेत बघा आलेले. एका एका देठाला किती आंबे आहेत बघा. हे बघा पडून बिडून गेलेले आहेत आंबे. इथे पक्षी वगैरे खातात इथे येऊन बागेमध्ये. हे बघा खूप धरलेत आंबे. ह्याला दरवर्षी आंबे असतात. प्रत्येक वेळी हे कलम येतं. म्हणजे याला काय आम्ही जास्त खत वगैरे किंवा फवारणी वगैरे करत नाही. तरी पण हे झाड दरवर्षी ह्याला आंबे येतात खूप. बिटकीचे आंबे. हे बघा घोसाने धरलेत बघा. हे बघा अजून तयार नाही आहेत ते तसे. पण आपण जे म्हणतो मी आमसूल वगैरे घालतात त्याला हे आंबे खूप चांगले आहेत. आमटी म्हणजे आमचूर पावडर वगैरे करतात त्यासाठी वापरतात हे आंबे. हे बघा आता हे नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा येऊ तेव्हा हे सर्व काढून घेऊन जाऊ पावडर वगैरे करण्यासाठी. हे बघा किती आंबे मोठे आहेत. आणि हे पूर्ण आंबे गोल आहेत. असा निमुळता आंबा नाही आहे. हा पूर्ण गोल आंबा आहे. म्हणजे चेंडू असतो ना तसा आंबा आहे हा बघा. एकदम गोल आंबा. टेनिसचा जसा बॉल असतो ना तसा दिसतो लांबून आंबा हा. आणि खायला पण हा खूप चांगला आहे. आणि त्या साईडला आहे ते तोतापुरीचं झाड आहे, पण त्याच्यावरती तिकडे आहे ते. मग त्याच्यावरती आता आंबे नाही आहेत. बघू जाऊन तिथे जर आंबे असतील त्याच्यावरती तर बघू. कारण नेक्स्ट टाईम आम्ही आलो होतो जेव्हा ते सर्व काढून घेऊन गेलो आम्ही त्या झाडावरचे. कारण तो आंबा कच्चाच चांगला लागतो खायला. आणि कच्चा गोड गोड लागतो, पण तो पिक्का असेल तेवढा खास लागत नाही आंबा तो. त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी ते कलम. ह्या साईडला आहे ते. हे सर्व कलमाची झाडं आहेत. हे एकच त्याच्यामध्ये तोतापुरचं झाड आहे, पण ह्याच्यावरती आंबे नेक्स्ट टाईम आलो तर ते होते, पण यंदा एवढे नाही आहेत त्याच्यावरती. नाही आहेत. एकसुद्धा आंबा नाही आहे याच्यावरती. पूर्ण काढलं नाहीत आंबे ह्याच्यावरचे. दिसत वगैरे नाही. तो बघा तिथे आहे. तुम्हाला दिसतोय काय माहिती नाही. तुम्हाला मी झूम करून दाखवतो आंबा. तो बघा वरती आहे तिकडे त्या साईडला. हा बघा. हा बघा इथे आहे तो आंबा. इथे आहे हा बघा. त्या साईडला एक आंबा आहे शिल्लक अजून. आणि मध्ये वगैरे ते तिकडे आहेत, वरती आहेत ते आंबे. त्या साईडला आहेत, 2 आहेत तिथे. बाकी इथे कुठे आंबा वगैरे नाही दिसत. झाडावत वगैरे नाही आहेत. आणि इकडे एक कलम आहे, तो पण गोल आंबा आहे. हे पण बिटकीचंच झाड आहे. हे बघा याच्यावरती पण गोल आंबे येतात. ह्याच्यावरती एकदम छोटे असतात आंबे. ही साईज खूप छोटी आंब्याची. ही बघा हा एवढा छोटा असतो आंबा याच्यावरचा. दिसतोय काय तुम्हाला? हा बघा हा एवढे छोटे आंबे आहे त्याच्यावरती. कारण याची ही जातच तेवढे आहे. कारण हे मोठे होत नाहीत आंबे, हे एवढेच छोटे असतात. हा बघा आता हा केवढा आहे बघा आंबा छोटासा. छोटे छोटे आंबे असतात त्याच्यावरती, पण हे पूर्ण लाल होतो आंबा पिकल्यावरती. हा तुम्हाला तर दाखवायला नाही आहे पिकलेला आंबा, पण पूर्ण लाल होतो आंबा. आणि एक इथे काजूचं झाड शिल्लक आहे, त्याच्यावरती काजू आले आहेत. कारण काजूचा पण सीझन संपला आहे, पण ह्याच्यावरती काजू आले आहेत. हे बघा ह्याच्यावरती केवढं मोठं काय आलं आहे बघा. हा बघा काजूची बी आली आहे. 2-3 ठिकाणी आहेत काजू. इथे काय इथे तिथे मध्ये आले आहेत. हे बघा काजू वगैरे. हे शेवटचे जे असतात म्हणजे लास्ट टाईमला धरायला लागतात हे आहेत ते. हे एकच झाड आलं आहे. तिथे एक आहे. 1-2 झाडं आहेत अशी मध्ये आलेले आहेत. त्या साईडला एक झाड आहे तिथे आलं आहे. तो बघा त्याच्यावरती एक आहे. तिथे एक आलं आहे झाड. असे मध्ये आले आहेत काजू. तर काजूच्या बिया काढून घेतो मी. याच्यावरती पण आल्या आहेत. याच्यावरती पडलेत वगैरे. बघा खाली आहेत. तिथे एक मोठं जांब आहे. हा खूप मोठं बोंड आहे बघा.
त्याची साईज मोठी आहे. काजूच्या जे बोंड असतं त्याची साईज बघा केवढी आहे बघा, मोठी आहे. तर पटापट आपण बिया जमवून घेऊ. तर चला, इथे ह्या झाडावरती एक आंबा आहे, दाखवतो मी तुम्हाला. हा बघा, तो बघा तिथे आहे तो आंबा. हा रायवळ आंबा आहे, हापूस आंबा नाही आहे. हां, तिथे बघा तो दिसतोय. तर पहिल्यांदा आपण काढून घेऊ. काढण्यासाठी आता कसा बघू होतोय काढून. वरती बहुतेक काठीने काढावं लागेल, कारण उंच आहे तो आंबा. तो बघा तिथे आहे वरती. हा बघा, ह्याला मी पहिल्यांदा काढून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. 2 मिनटं. हा बघा तो आंबा मगाशी मी दाखवला होता तो काढला आहे. हा निमकेसरी आंबा आहे, रायवळ आंबा आहे बघा. हा बघा, रायवळ आंबा आहे. आता इथे बिटकीच्या पण झाडाखाली आलो आहोत. हे बघा, हे बिटकीचं झाड आहे, म्हणजे अडीचे आंबे आहेत हे बघा. हे सर्व अडीचे आंबे आहेत, म्हणजे आपण जे पिकत घालतो. हा बघा, पिकायला आला आंबा. हा बघा, बघू शकता तुम्ही. इथे खाली वगैरे पडलं आहे इथे. हे बघा, हे पिक्के आंबे आहेत, झाडावरून आत्ताच पडलेले आहेत आणि मस्त वास येतो आंब्यांचा. हे चवीला पण हे खूप गोड असतात. आणि छोटे आंबे असतात, म्हणजे एका वेळी तुम्ही 2-3 खाऊ शकता एका वेळेला. आणि याचा रस खूप गोड असतो. हा बघा, इथे मस्त आंबा आहे. आंबा दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा एकदम पिकला आहे आंबा. आता हे आपण जाताना घेऊन जाऊ, बघू आणखीन कुठे भेटतात काय. हा बघा, इथे झाडावरतीच पिकला आहे आंबा. किती भारी वाटतोय बघा. मस्त इथे एक आहे. हे सर्व आता पिकायला येतो बघा. जरा तरी हात लावला तरी लगेच खाली पडला. हा बघा, सगळं पिक्के आंबे आहेत. हे आता हे तयार व्हायला लागलेत, कारण सीझन संपत आला आंब्यांचा. वरती वगैरे आहेत, बघू आता कसं काय ते. झाडावर चढून काढावं लागेल इथे. हा बघा, इथे आंबा आहे, हा पण पिकला आहे आता. हे बघा, हे सर्व तयार आंबे आहेत, इकडे पडलेत खाली. आता पटापट आपण जमूया, आणि जमून झाल्यानंतर लगेच पिशवीमध्ये भरायला लागतील, कारण आता उन्हामुळे ते खूप तापले आहेत. हा बघा, इथे पिकला आहे आंबा. झूम करून दाखवतो तुम्हाला मी. हा बघा, हा मस्त तयार आंबा झाला आहे. ह्याला आता आपण काढू. वरती बहुतेक चढावं लागेल, कारण माझा हात इथून पोचणार नाही. आणि हे सर्व इथे कच्चे आंबे आहेत. हे बघा, हा पण आंबा पिकला आहे. आणि त्या साईडला काजूची कलमं आहेत, पलीकडे आहेत ती. आणि ही सर्व हापूस आंब्याची झाडं आहेत या साईडला. आणि हे फक्त एक बिटकी आहे. हे बघा, बिटकीचं झाड आहे. हे एक बिटकीचं झाड आहे, इकडे एक आहे. आणि त्या साईडला एक, तिकडे 2 आहेत. हे मिक्स कलम आहे, 2 कलमांचं एक कलम आहे इथे. आणि हा बघा, एक हापूस आंबा आहे छोटासा. हा बघा, दाखवतो. हा शेवटचा आंबा आहे. हा बघा, हा हापूस आहे. आता ह्याला पण आपण काढू. हा बघा, हापूस आंबा आहे, छोटा आहे, पण हा आता तयार होईल आंबा. हा बघा, तर आपण पटापट हे सर्व आंबे जमवून घेतो मी, आणि पुढची कलमं कशी आहेत ती तुम्हाला मी नंतर दाखवतो. आता आपण जे बिटकीचे आंबे जमवले आहेत, हे बघा किती आहेत बघा, पिक्के. हा एक, सर्व पिक्के आहेत आंबे हे. आता आपले आपण ज्या ह्या झाडावरचे काढले सर्व, अजून आहेत का बरेचसे आंबे, कारण ते वरती चढावं लागेल. हे हाताला होते म्हणून मी काढले आहेत आंबे. हे बघा, अजून ह्याच्या दुप्पट आपल्याला भेटतील, कारण आपल्याला अजून त्या साईडला पण जायचं आहे, तिकडे पण जायचं आहे त्या साईडला. तर बघू, जमतात तसे मी तुम्हाला टाकतो व्हिडिओ. आणि तिकडे त्या साईडला पण आपल्याला जायचं आहे, तिकडे 2 आहेत. तोतापुरी आंब्याचं झाड त्या साईडला आहे, ते पण मी तुम्हाला नंतर दाखवतो. पहिल्यांदा हे काढून घेऊया आपण सर्व आंबे, कारण मी एकटा असल्यामुळे मला जरा वेळ लागेल. चला, तर मग काढून घेऊ आपण सर्व आंबे. झालं की तुम्हाला मी सांगतो. हा आंबा कच्चा आहे, पण हा 2-3 दिवसामध्ये पिकेल, कारण तयार झाला आहे आंबा.